शेवटच्या 60 दिवसाचा जो कालावधी आहे, या शेवटच्या 60 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजेच कंद मॅच्युरिटी ज्याला आपल्याला म्हणता येईल, परिपक्वता ज्याला आपल्याला म्हणता येईल, या परिपक्वतेच्या कालावधीमध्ये सुरुवातीला सर्वात महत्वाचा जो आहे तो म्हणजे काय की जास्तीत जास्त स्फुरद हा त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि जास्तीत जास्त पोटॅश हा त्या ठिकाणी गेला पाहिजे. पीक ॲसिड नावाचं जे खत आहे, जे फर्टिगेशनच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये 58% नत्र 18% पोटॅश, अतिशय चांगल्या प्रकारची हळद जी आहे तिचा आकार असेल, तिची मॅच्युरिटी असेल, ती योग्य प्रकारे आणण्यासाठी या स्फुरदाचा उपयोग त्या ठिकाणी होतो. फवारणीच्या माध्यमातून 04932 ज्याच्यामध्ये 49% स्फुरद आणि 32% पोटॅश, ज्याला न्यूट्रिवॉन्ट पीक वॉन्ट असं आपण संबोधतो, आणि ही ग्रेड चांगली कंदाला मॅच्युरिटी देण्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरते. म्हणून कमीत कमी 2 फवारण्या 185व्या दिवशी आणि 217व्या दिवशी या ग्रेडच्या त्या ठिकाणी कराव्यात. अशा पद्धतीनं शेवटच्या 60 दिवसाच्या कालावधीमध्ये 2 वेळेस पीक ॲसिडचा वापर म्हणजे 05818चा वापर, 1 वेळेस फर्टिफ्लो पोटॅशियम प्लस या ग्रेडचा वापर, आणि फवारणीच्या माध्यमातून 2 फवारण्या पिकवॉन्ट या ग्रेडच्या जर आपण घेतल्या 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे, तर निश्चितपणे हळदीची परिपक्वता ही आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मिळवता येईल.